10:15 वाजलेत आणि आलोय आपण दिल्लीमध्ये. पाऊस आलाय बघ, पाऊस वेकेशनचा पहिला पाऊस. सरोजिनी मार्केट ना, ती स्ट्रीट फूडच्या गाड्या दिसतात बघा तुम्हाला. फायनली तुमच्या समोर इंडिया गेट. किती वाजलेत? 8:15. 8:15 झाले आणि जेवायची वेळ झाली. आणि चायवाला कुठं आला आता? अरे सुबह से ढूंढ रहे आपको. जेवणाच्या टायमाला आलाय बघा. नॉर्मल चाय येतो. आणि हरीशनी बघा काय आणलंय. काय आहे ते? बापरे, सुरमई घेऊन आलाय. सुरमई आणि भाकरी. चपाती ठेवून दे. ओमा, नेहमी तू भाकऱ्या बुजत असतेस ना, आज आपण भाकरी खाऊ. याला दे याला. आपल्या गाववाल्यांसोबत ट्रॅव्हल केलं का भाकरी न सांगता येत असते बघा. आणि ओमाने बनवलेली अंड्याची भाजी पण आहे, त्याला आपण विसरू नकोया. मस्त टमाटर मध्ये बनवली तिने. बापरे, कोलबी पण आहे. एक मिनिट, स्पून आहे. तोंड बघा, कोलबी बोललो तर. कोळंबी आणि अंड्याची भाजी आणि सुरमई. आणि आपण काय आणलंय ओमा त्यांच्यासाठी? अंडा मसाला. अजून काय आणलंय विसरू नको. काय? पुरणपोळी. पुरणपोळी नाही, अजून काय नाही आणलं आपण. पॅक करत होतीस संध्याकाळी. चपाती ना. चपाती तर कोण नाही खाणार. मुशी. हो आपलं ये पिक्कल, प्रॉन्स, मुशीचे पिक्कल. मुशी माशाचा पिक्कल आणलाय. अरे मुशीचा पिक्कल खाशील ना, शार्कचा? हा, थांब देतो. मुशी आवडली. कोलबी बनत वाटलं. अनायाची फेवरेट आहे ना कोबली, खूप आवडली. आणि हे आपला मुशी माशाचा लोणचा. ये विदाउट कांदा आहे. चपाती पाहिजे बघा. चपाती खाणार पण आपला आगरी बांधव भेटला, ते चपाती दे त्याला. पण घ्या एक चपाती खाते मला आज भाकरी खाते. रोज भाकरी खाते म्हणजे आज चपाती घ्या ना. एक चपाती भाकरी घ्या. शार्क माशाचा, मुशी माशाचा लोणचा. हा, खुशबू बघ काय आली दादा. अरे खाऊन बघ, ओमाने बनवलंय. तू काय आहे नुसतं मी बनवलं करते. तर या मंडळी सर्वांनी जेवायला मुशी माशाचा लोणचा, सुरमई, कोलबी आणि अंड्याची भाजी विथ भाकरी. पण आज भाकरीच खातेस? अरे वा, हा, मुलगी शिकली, प्रगती झाली बघा. मस्त भाकरी. भारी आहे ना, भारी आहे ना. हा, बघा, शार्क माशाचा लोणचा आवडलाय. ओमानी न बनवलेला. तर या चालत्या ट्रेन मध्ये जेवायला आता सर्व. मस्त. तर सुंदर जेवण झालं. कोळंबी आणि सर्व काही एकदम मस्त लागलं. आणि आने बघा लाडू आणलेत. लाडू दे, लाडू दे त्यांना. अरे लाडू घेऊन आली बघ. दिला सर्वांना. आपण पण खाऊया बेसनचे लाडू. हो, तर मस्त जेवण झालंय आणायचा. आणि कुठे उतरलीस? कोणत्या स्टेशनला? सुरत स्टेशनला उतरली बघा. 9 वाजलेत आणि 9 वाजता सुरत स्टेशनला पोहोचलो. ही बघा आमची सीट. बघा मम्मा. चला आम्ही चाललो सुरत फिरायला. चल अनाया, जेवण झालं ना? सुरत स्टेशन पण फिरून आलीस ना? आता मस्त पैकी झोप. हा, मग सकाळी आपण जेव्हा दिल्लीच्या आसपास पोहोचू तेव्हा तुला मी उठवते. ओके? हा, गुड नाईट. चल मम्मा, गुड नाईट. मम्माला आणि आणायला तर मस्त मधला बर्थ भेटलाय. माझी सीट कुठे आहे माहितीये का? तो दरवाजा हजारदा उघडतो बंद होतो ना, त्याच्या बाजूला. मम्मा तिथे जात होती पण मीच बोललो मीच जाते. चला, तुमच्यासाठी गुड नाईट, माझ्यासाठी वेकअप नाईट. गुड मॉर्निंग हो गया नया का. सबका गुड आफ्टरनून हो गया है. जाओ. गुड मॉर्निंग मंडळी. तर ऑलमोस्ट आपण दिल्लीला पोहोचणारच आहोत. मथुरा क्रॉस केलाय. आणि इकडच्या क्लायमेट बद्दल बोलायचं झालं तर पाऊसच पाऊस आहे ना ओमा? एक्सपेक्ट केलं होतं की जाम गरमी असेल, आपल्या मुंबई सोबत कम्पेअर केला होता. पण इकडे आल्यावरती एकदम थंडगार क्लायमेट आहे. मस्त फ्रेश होऊन आलोय. आणि आता आपण आणायला उठवणार आहोत आणि तिला पण फ्रेश करणार आहोत. आणि ओमानी चकली वगैरे बनवून आणली, म्हणजे तिने बनवून घेतली ती आपण चहा मध्ये खाणार आहोत.
तुला स्टेशन मध्ये आहे ना कुल्हड चहा भेटलं होतं, कुल्हड चहा ते घेतलं आणि चकली सोबत खाल्लं. आपली मावशीने बनवलेलं चकली. गुड मॉर्निंग घोडागाडी. तुकडुक 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 तुकडुक. बापरे पाऊस पडते, पाऊस मस्त आहे ना क्लायमेट. हिरवं हिरवं गार, ग्रीनरी. नाही पडलं तर आपला पाऊस निघेल. अरे दिल्ली में बिल्ली. चला 10:15 वाजलेत आणि आलोय आपण दिल्लीमध्ये. बरोबर ऑन टाइम आहे ना ट्रेन. येस, फुल हा. पावसाळ्याचा क्लायमेट आहे. आणि प्रवास पण एकदम छान होता आमचा. फक्त हाय. बापरे अनया दिल्लीमध्ये भेटलेत बघा तुला. हो हो तुमच्या सोबतच आहोत. आपण चला चला या. करंजाची हा? कुठल्या पाडा कुठला? हा अच्छा गोकुलनगर. चालेल चालेल. चला पावसाचं वातावरण आहे आणि दिल्लीमध्ये आलोय आपण बघा. विदाउट छत्री. हा छत्री नाही आणली मम्मा. सरोजिनी मार्केट. हा तर ट्रेन बद्दल बोलत होतो. खूप छान होती, फक्त पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून सर्व कंपार्टमेंटचे माणसं आमच्या तिकडे यायचे. हा पाणी खूप पाणी गर्दी झाली, झालेलं. खूप गर्दी झालेली, पण बिलकुल स्वच्छता नव्हती राहिली. आपली पण मंडळी फायनली बघा. आलोय आपण आणि याच्यात आपली मंडळी इथे 90-100 जण एकत्र आहेत. आपण हळूहळू जमा होतील आणि आता काय 12 तास नंतर आपली ट्रेन आहे ना, हा, म्हणून 10. आता आपल्याला इकडे दिल्लीमध्ये फिरायचं आहे. अनया पाऊस आलाय बघ, पाऊस. जोरदार. मुंबईमध्ये किती गरम होती ना मम्मा, हो आणि आता दिल्लीमध्ये जोरदार पाऊस भेटलाय. अनया बघा कुठे गेली. वेकेशनचा पहिला पाऊस. नाही दुसरा. चल लवकर चल, पाऊस कमी झालाय. चल चला तर प्रवास करून आलोय आणि आता 12 तास आपण इथे वेट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा रूम दिलाय बघा. खूप छान रूम आहे ना. 4 जण एका टायमाला अकोमोडेट करतात एका रूम मध्ये, कारण अचानक एकदम प्लॅनिंग झालं ना म्हणून. मला चांगलं झालं. कारण ताईंनी सांगितलं की दिल्लीमध्ये सरोजिनी मार्केट खूप फेमस आहे. तिथे खूप चीप प्रोडक्ट्स भेटतात, म्हणजे खूप चीप मध्ये रेट्स मध्ये भेटतात 50 रुपयापासून. हा. तर ती ताई मला घेऊन जाणार आहे. तू शॉपिंगला चाललीस? हा तू शॉपिंगला जा, आम्ही आराम करतो ना अनया. आणि अनयाने काय खायला सुरुवात केली? भूक लागली तुला? अरे वा, कोबरी स्टार्ट केलं. कोबली खायला सुरुवात केली बघा. काल खाल्लेलीस तीच ना ट्रेन मध्ये. फेवरेट झाली अनयाची. पण छान रूम भेटलाय ना. हा हे बघा, पण बघताय तुम्ही 21,500 पर हेड. हा त्यांच्यासाठी बघा किती व्यवस्था खूप चांगली ना. एकदम छान रूम, डिसेंट, टीव्ही, AC सर्व काही आहे बघा. तर मस्त झोप मारली आणि मम्मा पण आमची मस्त शॉपिंग करून आली. Yes. तर मम्मा काय काय घेऊन आलीस? खूप सारे मस्त मस्त कपडे घेऊन आलेले आहे. अँड वन ऑफ दोस इज दिस. अनायाने घातलं पण नवीन. येस, म्हणजे लिटरली आय शुड से की 50 रुपीज. हे 50 रुपयाचा टी नाही शर्ट ये आहे. नाही, ये 150ची आहे. हा. 150 रुपीज, 80 रुपीज, 100 रुपीज तसं चालू होते. सरोजिनी मार्केट ना? 80 रुपीज मध्ये असं भारी भारी टी शर्ट होता, पण माझी साईज नव्हती म्हणून. हा मम्मा जाड झाली ना म्हणून. माझ्यासाठी आणलंय. पण अनायाला बघा 150 रुपयामध्ये छान टी शर्ट भेटलाय, पीस. खादी कॉटन मी आणलं. हो मम्मा पण आमची पीस मध्ये राहील आता शांतीमध्ये. खादी कॉटन मी 250 ला आणलं. खादी कॉटन. काय मार्केटचं नाव? सरोजिनी मार्केट. सरोजिनी मार्केट ना. सरोजिनी. सरोजिनी, हा. सरोजिनी मार्केट. नक्कीच नक्की या visit इकडे करा. खूप दिल्लीला जणांना आल्यावरती. माहितीये. तर आता आमचा इंडिया गेटचा प्लॅनिंग आहे. त्यासाठी आम्ही ऑटो बुक केली. तर बाजूलाच आहे, तिकडेच फिरायला चाललोय. आणि सर्व मंडळी जे कोणी आपल्या सोबत आहे ते कोणी हॉटेलमध्ये रेस्ट करतात, कोणी शॉपिंगला गेलेत, कोणी इंडिया गेट फिरतात. सर्व एन्जॉय करतात ना. सर्व इकडे तिकडे आहेत. हा, तर आपण पण काय जाऊया. चला तर बसलोय दिल्लीच्या ऑटो मध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. चला 10-15 मिनिटाचा प्रवास करून आलोय आता आपण इंडिया गेट साइडला. इंडिया गेट कुठे आणि दिसत भरपूर नाही. चाललो आम्ही. ऑलमोस्ट 5 मिनिटं चाललो
पण अजून काय, अरे बापरे, इंडिया गेट. वाव, एक हिस्टॉरिकल हा. मॉन्युमेंट आहे हे. सुंदर आहे ना, हा. खूप सुंदर आहे बघा. आणि फक्त हिस्ट्री मध्ये हा. बघितलंच ना. हा. वाव, इंडिया गेट. उमा, हा? भरपूर जागे फिरलो आपण, कधी हा. दिल्लीमध्ये आलो नव्हतो ना. काय नाही. आज सर्वजनी दिल्लीमध्ये. मार्केट तुला बेस्ट मार्केट बघायला भेटलं. Yes, आणि आणि आपल्या India gate. मंडळीला बघा इंडिया गेट. तू तर फक्त वा. इंडिया गेटचे बासमती चावल बघितलं होतं ना क्लाउड किचन मध्ये. हा? Cloud अपग्रेड kitchen. झालो ना आता. हा. हा, डायरेक्ट इंडिया गेटला घेऊन दिस इज आले. इंडिया गेट हा, ऍक्च्युअल आता वाला. इथे बासमती चावल कुठे बनते ते पण उमा दाखवणार. तर कधी कधी उमा पण चांगले जोक्स मारते ना अनया? Yes. हा, सेन्स पाचाट. ऑफ उमर चांगला झालाय बघा. पटकन पटकन मला आठवण आलं तो बिर्याणीचं. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि लाइटिंग वगैरे सुरू झाली Yes. आणि फायनली तुमच्या समोर इंडिया गेट. हा. हा भारत वॉरच्या, माता की. भारत माता की जय. ऍक्च्युली हा वॉरच्या याच्यामध्ये बनवलेला आहे ना. हा, वॉरची मेमरीसाठी बनवलेला आहे. वर्ल्ड वॉर 1 आणि अफगाण वॉर, हा, त्याच्यावर जे World शहीद War- झाले होते आपले जवान, त्यांच्या हा. मेमोरी मध्ये बनवलेलं. वर्ल्ड वॉर 1 आणि अफगाण वॉरच्या मेमरी मध्ये बनवलेला. पण सुंदर ना, दिल्लीमध्ये येत आहे तर मस्ट विजिट प्लेस आहे. मस्त एकदम. काहीतरी लिहिलंय ना अनया, हा. काय लिहिलंय? The India Gate, known as All India War Memorial, is a war memorial located near the Raj Path, officially called Kartavya Path, on the eastern edge of the ceremonial axis of New Delhi. It stands as a memorial to 74,187 soldiers of the Indian Army who died between 1914 and 1921 in the First World War. ऑरेंज वर. चला, इंडिया गेटच्या अंडरग्राऊंड रस्त्याने डायरेक्ट आपण बाहेर पडलोय. तर किती स्ट्रीट फूडच्या गाड्या दिसतात बघा तुम्हाला. हा उमा, स्ट्रीट फूड स्टॉल आहेत ना सर्व. हो. हा, आज आपण काहीतरी दिल्ली मधली फेमस डिश ट्राय करूया. ओके. हा. हा, हे काय आहे, वडे आहेत का? भजी. भजी वडा, गोल वडा वाटतं, गोल वडा. दार्जिलिंग मोमोज. बापरे, पाणीपुरीवाला पण आहे. गरमागरम मोमोज. हे छोटे वडे फेमस आहेत वाटतं. इंडिया गेट भेलपुरी. वा. हा, हे बघा, सॅलड, फ्रूट सॅलड सर्व काही आहे. काय नवीन हे आहे. काय आहे? टरबूज आहे ना. मस्कमेलन सारखं वाटतं हा. पण वेगळं आहे थोडं. त्याला कलर मारलाय ना. ते एक इकडचा फेमस लिट्टी चोका का मशहूर लिट्टी चोका. बिहार का मशहूर. भरपूर गरमी आहे म्हणून जास्त आपल्याला आईस्क्रीम वाले स्टॉल दिसतात ना. सोबत मोमोज आणि भेलपुरी, शेवपुरी, चाटवाले. म्हणजे हा. ड्रिंक जास्त दिसते. चला, तर आज आलो होतो आपण दिल्लीमध्ये आणि दिल्ली मधला तुम्हाला इंडिया गेट दाखवला ना. हा. मम्मा गेटवे ऑफ इंडिया बोलत होती. मग मी तिला आठवण दिली की गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे. आणि मग तिला आठवलं की आपण दिल्लीमध्ये आहोत. इंडिया गेट आणि इंडिया गेटच्या आजूबाजूचा स्ट्रीट फूड पण दाखवायचा प्रयत्न केला. पण काय खाल्लं नाही, कारण 5 वाजताच आम्ही सर्व काही खाऊन आलो. खाऊन आलो हा, होतो. पण इथे आईस्क्रीम. लेमन सोडा आम्ही प्यायलो. 70 रुपयाचा एक लेमन सोडा. हा, उलू मस्त बनवलं. होता. आणि या लोकांनी काय खाल्लं? आईस्क्रीम. आईस्क्रीम Ice-cream. खाल्ली. Ice-cream. हा, पण भरपूर सारे चाट डिश आपल्याला बघायला भेटले ना. हा. मोमोज आणि ते बुट्ट्याचा, कॉर्न. हा, कॉर्नचा मसाला वगैरे ते. हा, तर आज प्रयत्न होता आपल्या प्रवास जो आपला दिल्ली पर्यंत होता, तिथे आपल्या 12 तासाचा स्टे होता, ते दाखवण्याचा. मी हा? खूप सारे शॉपिंग केलं. हा, आणि सरोजिनी. उमानी जो सर्वजनी मार्केट दाखवलं तिथे भरपूर सारी शॉपिंग केली, ते पण दाखवण्याचा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता आपण वाराणसीला जाणार आहोत ना हा, इकडनं. yes. हा, That is a 10:30ची ट्रेन आहे आपली, जी आपल्याला उद्या सकाळी वाराणसीला घेऊन जाणार आहे. Yes. तर वाराणसी बघायची इच्छा असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. हा, आणि सोबत राहा. हा, Till then, Till then, take care. take care. Bye bye. See you soon.